नमस्ते, मी कोमल। आज आपण घावणे कसे बनवायचे ते बघूया। घावणे बनवण्यासाठी मी पूर्वी अशा प्रकारच्या काईल वापरायच्या, ह्याला काईल म्हणतात। ही भिडाची असते। अशा प्रकारचे काईल वापरायची पूर्वी घावणे बनवण्यासाठी वापर करायचे। आता अशा प्रकारे डोसा तवा सुद्धा वापरतात किंवा निर्लेपमध्ये सुद्धा बनवले जातात। आपण दोन्ही भांड्यामध्ये बनवणार आहोत। मी हे भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये मी 1 कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। आता हे तांदळाचं पीठ घावण्याचं बेटर तयार होईपर्यंत त्याच्यामध्ये आपण पाणी टाकणार आहोत। त्याच्यामध्ये मी किंचित अगदी चिमूटभर असं चवीप्रमाणे साधारण मीठ घेतलेलं आहे। मीठ घ्यायची आवश्यकता सुद्धा नाही आहे। ह्या पिठामध्ये मिठाची आवश्यकता भासत नाही आहे, पण तरीसुद्धा मी घेतलेलं आहे। याला पाणी त्याचा बेटर तयार होईपर्यंत आपण त्याच्यामध्ये पाणी टाकणार आहोत। त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची गुठली तयार होता कामा नये। अशा प्रकारे पीठ ते पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। सर्व गुठल्या मोडून घ्यायचे। पूर्वी ह्या रेसिपी जास्त चालायच्या, आता त्या लोप पावत चाललेल्या आहेत, पण त्या आपल्याला जागृत ठेवायला पाहिजेत आणि सर्व आताच्या पिढीपर्यंत त्या पोचायला हव्यात। म्हणून मी ह्या सर्व रेसिपी आणलेल्या आहेत, तांदळापासून तयार झालेल्या। अशा प्रकारे गुठल्या मोडून झाल्यात। आपण आता त्याच्यामध्ये आपण आणखी पाणी घालणार आहोत। एवढं पातळ बनवायचे। त्यात जवळजवळ 1 ग्लास पाणी लागलं मला। तरी हा खूप जुन्या पद्धती आहेत। आता रेस्टॉरंट्समध्ये फेमस व्हायला लागलेले आहेत। इंटरनॅशनल हॉटेलमध्ये वगैरे आता ह्या घावण्यांचा भरपूर उपयोग केला जातो स्प्रिंग रोल बनवण्यासाठी। अशा प्रकारची कन्सिस्टन्सी बनवलेली आहे मी। आता मी त्याच्यामध्ये थोडा किंचित तेल टाकणार आहे। दोन्ही भांड्यांमध्ये 1-1 चमच, जास्तच होणार तो, अगदीच थोडा। ह्याच्यावरती नारळाची जी शेंडी असते ना, त्या शेंडीने हे तेल असं पसरवायचं असतं, पण आता माझ्याकडे ते नाही आहे, कारण की मी ठेवत नाही ते सर्व। मी कधी कांद्याचाच वापर करते। दोन्ही भांड्यामध्ये पसरवून घेते। गरम झालेलं आहे। त्याच्यामध्ये जास्त तेल असेल तर आपण ते काढून टाकायचं। त्यामध्ये तेल जास्त ठेवायचं नाही। अशा प्रकारे तेल ओतून काढायचं। त्याला फक्त लावण्यापुरतंच ठेवायचं। पूर्वी नारळाच्या शेंडीला जरासं तेल असायचं आणि त्याच्याने ते व्यवस्थित लागायचं। आता आपण दोन्ही ह्याच्यामध्ये घावणे बनवणार आहोत। व्यवस्थित बॉर्डर सुटेपर्यंत आपण छान असे भाजून घेणार आहोत ते। पूर्वी या काळीचा उपयोग भरपूर प्रमाणात केला जायचा, प्रत्येकाच्या घरी असायचा। माझ्याकडे असे विडाचे सर्व वस्तू आहेत आणि त्याचा मी चांगला वापर करते। आता हे जे काळीमध्ये ठेवलेलं आहे ते आपण झाकून ठेवणार आहोत आणि तेवढ्याच वेळामध्ये आपण डोसा हा उघडाच ठेवणार आहोत आणि याची आपण दोन्हीही एका वेळेला पलटी करणार आहोत। आपला घावणा तयार झाला की नाही आहे हे आपल्याला कसं कळणार, तर जे आपण घावणा टाकलेला असतो तो हा बॉर्डर सोडतो, बॉर्डर वेगळ्या होतात। हा वेगळा झाल्यानंतर आपण त्याला फोल्ड करायचं, कारण की हे पूर्ण शिजलेलं असतो, पातळ टाकलेलं असल्यामुळे हे असं फोल्ड करायचं। आपला घावणा तयार।
डबल फोल्ड करायचं. अशाच पद्धतीने घावणा मोदक सुद्धा बनवला जातो, तेही तुम्हाला मी दाखवणार आहे. आता हा आपला एक घावणा तयार झालेला आहे. आता हा दुसरा झाकण ठेवलेला घावणा सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने निघालेला आहे आणि तोही आपण असा फोल्ड केलेला आहे. आता हे दोन्ही घावणे मी तुम्हाला काढून दाखवते. त्याच्यापूर्वी देखील मी म्हणजे आमच्याकडे असे नाश्ता बनवला जातो. हा आपला घावणा तयार आहे, हा दुसरा घावणा तयार आहे. अशा प्रकारे आपले घावणे तयार झालेले आहेत. आता आपण घावणा मोदक तयार करणार आहोत. घावणा मोदक तयार करण्यासाठी आता मी जरा हे दोन्ही भांडी अदलाबदली करते. कावेळीमध्ये तुम्हाला जरा जवळून दाखवते कसं तयार करायचं. त्यामध्ये मी मगाच्या सारखीच ही पण प्रतिक्रिया करायची. आपण थोडं थोडं तेल टाकायचं, अर्धा चमच, पूर्ण एक चमच पण नाही. आणि त्याच्यावरती आपण हे कांद्याने पसरवून घ्यायचं किंवा नारळाच्या किशीने पसरवलं तरी चालेल, चमचने पसरवलं तरी सुद्धा चालेल, पण मला कांद्याने पसरवलेलं जास्त आवडतं. सर्व बाजूने व्यवस्थित दाबून लावलं जातं अशा प्रकारे. आता मी ह्याच्यामध्ये कावेळीमध्ये पहिला घावणा शिजायला 2 ते 3 मिनिटं लागतात. आणि ह्याच्यामध्ये मी साधारण थोडासा असा किंचित पाणी घालून साधारण पातळ करते आणि अशा प्रकारे घावणा टाकते. घावणा म्हटलं की त्याच्यावरती जाळी यायलाच हवी. आता मी मगाच्या सारखंच कावेळीच्या ह्याच्यावरती झाकण ठेवते. म्हणजे एक असं ओपन ठेवूनच तुम्हाला बनवून दाखवते आणि एक झाकून ठेवून बनवून दाखवते. तर 2 ते 3 मिनिटं तरी ते शिजायला लागतं. बघूया आपले घावणे तयार झाले आहेत का. वाव, बॉर्डर पूर्ण मोकळी झालेली आहे. आपले घावणे तयार झालेले आहे. आता मी तुम्हाला एक हे देते, मोदक घावणा बनवायचा म्हणून मी सांगितलेलं आहे. हा सुद्धा घावणा तयार आहे. आता मी हा गॅस बंद करते आणि हा नेहमीप्रमाणे असा फोल्ड करून घेते. मी थोडंसं इथे ओलं नारळ घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये मी साखर टाकणार आहे. 1 चम्मच साखर टाकते. पूर्वी आम्ही हे घावण्यावरती नुसतीच साखर टाकायचो आणि गोल गोल करून ते खायचो. आता तुम्हाला मी घावण्यावरती खोबरं आणि साखर टाकून त्याच्यामध्ये मी थोडंसं केशर सिरप टाकते आणि ह्या केशर सिरपमध्ये वेलची पावडर सुद्धा आहे मिक्स. ते मी व्यवस्थित मिक्स करून टाकते, कारण की पूर्वी 5-5 दिवस प्रत्येकाच्या घरात गणपती असल्यामुळे ते 5-5 दिवस गणपती असतात, कधी 11 दिवसाचे गणपती असतात. मग काहीतरी वेगळं म्हणून नैवेद्यामध्ये काहीतरी वेगळं असं करायचं तर घावणे मोदक. आणि जर आताच्या परिस्थितीत असं आहे की सगळ्या महिला कर्मचारी झाल्यामुळे ऑफिसेसमध्ये जायला लागल्यामुळे त्यांच्याकडे वेळही नसतो. मग अशा महिलांनी अशा प्रकारे मिक्स करून नारळ आणि साखर ते घावण्यावरती टाकायची
आणि घावणा मोदक तयार करायचा. हे करून सुद्धा गणपतीला नैवेद्य दाखवलं तरी उत्तम. आता हे नैवेद्य जे बनवलेलं आहे ते मीच खाणार आहे, कारण की सर्वांचा नाश्ता करून झालेला आहे. त्याच्यामुळे हे नैवेद्य माझ्यासाठी आहे. भरपूर टाकलेलं आहे मी त्याच्यामध्ये अशा प्रकारे. आणि फोल्ड करायचं. त्याचाही मी गॅस बंद करते. अशा प्रकारे फोल्ड करून हे गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवू शकतो. आता आपले घावणे मोदक सर्व बनवून झालेले आहेत. घावणे पण बनवून झालेले आहेत, मोदकही बनवून झालेले आहेत. सांगण्याचं तात्पर्य असं आहे की ह्या रूढी परंपरा आपल्या कंटिन्यू चालू ठेवायला पाहिजेत. आणि त्या हेतूने मी आगरी रेसिपीसुद्धा आणलेल्या आहेत. तुम्ही आवर्जून बघा. तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर रेसिपीचा व्हिडिओज जो दाखवलेला आहे त्याच्या खाली लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला आणखी जर माझ्या काही रेसिपी पाहायच्या असतील वेगवेगळ्या तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. मैत्रिणींनो, तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर त्याच्या प्रतिक्रिया तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये देऊ शकता आणि व्हिडिओच्या खाली लाईक करायला विसरू नका. तुम्हाला आणखीन जर माझ्या काही रेसिपीज पाहायच्या असतील तर सबस्क्राईब करायला विसरू नका.